सादर करीत आहे श्री श्रीपाद वल्लभ कथा. अध्याय पहिला. वाघाच्या रूपातील महात्मा. जगामध्ये बऱ्याच चालीरीती, संस्कृती, आचार विचार मानवी जीवनाशी निगडीत आहेत. भारतातील संस्कृती संत मुनींच्याकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शनातून प्राप्त संस्कृतीवर आधारलेली असून पिढ्यानपिढ्या या संस्कृतीचे जतन केले जात आहे. जरी सध्या कलियुग चालू असले तरी आजही आपणास हजारो वर्ष तप ध्यान करणारे, धारण करणारे ऋषी मुनी हिमालय किंवा विंध्य पर्वत अशा एकांताच्या ठिकाणी तपश्चर्या करीत असल्याचे दिसून येते. जनकल्याणासाठी व ईश्वराने नेमून दिलेली कामे करण्यासाठी त्यांचे कार्य वेगवेगळ्या दिशाने चालू आहे. प्रापंचिक सुखाची कामना करून तक्रारी सांगणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून ते अत्यंत कठीण अशा ठिकाणी तपस्येसाठी बसलेले आहेत किंवा त्यांनी वेगळे रूप धारण करून ते तपस्या करीत आहेत. श्रीपाद चरित्रामृत मधील अध्याय पहिल्यामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. शंकर भट्ट भारद्वाज गोत्रात जन्मलेला एक कर्नाटकी ब्राह्मण श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी उडुपी येथे गेला होता. तेव्हा तो तेथील मोर मुकुटधारी मनोहरी श्रीकृष्ण दर्शनाने मंत्रमुग्ध झाला व त्याला आज्ञा झाली की कन्याकुमारीला जाऊन कन्यका देवीचे दर्शन घ्यावे. त्याप्रमाणे तो कन्याकुमारीला गेला. तेथे त्रिवेणी सागरात त्याने स्नान केले आणि कन्यका देवीची पूजा करण्यासाठी मंदिरात लाल फुले घेऊन गेला. शंकर भट्टाने श्रद्धेने दिलेले ते लाल फूल पुजाऱ्याने देवीला अर्पण केले. त्यामुळे प्रसन्न होऊन अंबिका देवीने शंकर भट्टाला सांगितले, तू श्रद्धेने अर्पण केलेल्या फुलामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. आता तू कुरवपुरात जावे. तेथे श्री श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घे. त्यांच्या दर्शनाने तुझ्या जीवनाचे सार्थक करून घे. देवीच्या या आदेशाप्रमाणे शंकर भट्ट कुरवपूरच्या मार्गी प्रवासास निघाला. देवीच्या आज्ञेमुळे त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. त्या आनंदामध्ये प्रवास करीत तो मरुत्वमलय या गावी पोहोचला. ज्यावेळी अचेतन अवस्थेत गेलेल्या लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी संजीवनी बुटी असणारा द्रोणागिरी पर्वत हनुमंताने उचलून आणला होता, तो परत घेऊन जाताना त्यातील एक मोठा तुकडा जेथे पडला त्या स्थानाचे नाव मरुत्वमलय असे आहे. हे अत्यंत रमणीय स्थान असून येथे अनेक गुहा आहेत. येथे अनेक सिद्धपुरुष तपश्चर्या करीत बसलेले आढळतात. प्रापंचिक तक्रारी आणणाऱ्या लोकांपासून त्रास होऊ नये म्हणून ते वेगवेगळ्या गुहांमध्ये गुप्तरूपाने तप करीत बसलेले आहेत. शंकर भट्ट फिरत फिरत एका गुहेसमोर आला. तेव्हा त्याला एक भला मोठा वाघ शांतपणे बसलेला दिसला. तो वाघ दृष्टीस पडताक्षणी शंकर भट्ट घाबरून गेला. भीतीने त्याचे हातपाय थरथर कापायला लागले व तो जोरात ओरडला, श्रीपाद श्रीवल्लभा, श्रीपाद श्रीवल्लभा. गुहा मोठी असल्यामुळे त्या निर्जन वातावरणात श्रीपाद वल्लभांच्या मंत्र उच्चाराचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजाने ऐकू आला. त्या गुहेमध्ये एक वृद्ध तपस्वी तपस्या करीत होते. श्रीपादांच्या नामाचा उच्चार ऐकून ते बाहेर आले व म्हणाले, या अरण्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या नावाचा प्रतिध्वनी झाला असून दत्तप्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला आहे व तू ज्या जागी आला आहेस ते अत्यंत पुण्यस्थळ आहे. तुझ्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील व तुला श्रीपादांचे दर्शन होईल. ज्याला घाबरून तू मोठ्याने ओरडलास ना, तो साधासुद्धा वाघ नाही आहे, तर तो अत्यंत ज्ञानी असा महात्मा आहे. तपस्या करणाऱ्या महात्म्यांना लोकांचा आणि प्राण्यांचा त्रास होऊ नये म्हणून त्याने हे वाघाचे रूप धारण करून तो येथे राखण करण्याची सेवा करीत आहे. हे ऐकल्यानंतर शंकर भट्टाने त्या वाघास नम्रतेने व आदरपूर्वक नमस्कार केला. त्यावेळी त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला व नंतर श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये,
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अशा स्वरांनी प्रभूला आळविले. हे सर्व तेथे उभे असलेले वृद्ध तपस्वी पाहत होते व त्यांना या सर्व प्रकाराची कल्पना होती. थोड्याच वेळाने वाघाने आपले रूप टाकून एका दिव्य अशा पुरुषाच्या रूपात तो प्रगट झाला. त्याने समोर असलेल्या तपस्वीला साष्टांग नमस्कार घातला व तो वायुवेगाने आकाशात निघून गेला. नंतर त्या तपस्व्याने शंकर भटाला गुहेत येण्याचा आग्रह केला व गुहेत गेल्यावर तेथे त्याची बसण्याची व्यवस्था केली. थोड्या वेळाने वृद्ध तपस्व्याने आपल्या योग सामर्थ्याने अग्नी निर्माण केला व त्यामध्ये आहुती देण्यासाठी जे काही साहित्य लागते त्याची निर्मिती केली. त्याचबरोबर सुंदर फळे तयार केली व योग्य प्रकारे मंत्रोच्चारासह त्या पदार्थाची अग्नीत आहुती दिली. श्रोतेहो, आज हा येथे अध्याय 1 पूर्ण झालेला आहे. आपण यानंतरची कथा दुसऱ्या अध्यायात पाहूया. श्रोतेहो, धन्यवाद. माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.